आय लव्ह यू सो मच सर. तुम्ही आहे तर सगळ्या मुली सेफ आहेत. की राहुल गांधी एकदा पंतप्रधान व्हावा. विरोधी पक्ष नेत्याला FIR दाखल करण्यासाठी त्या मुलासोबत त्याच्या बाजूला जाऊन उभं राहावं लागतं. त्याला सरकारकडून अपेक्षा आता मेल्यात, संपूर्ण मेल्यात. नमस्कार मित्रांनो, आपण मागे बघू शकता छात्रों की गुंज राहुल गांधींचा कार्यक्रम चालू आहे. फाट गर्दी आहे. खरं म्हणजे एखाद्या नेत्यावर लोक किती प्रेम करतात हे आज कळतंय. देशाचा विरोधी पक्ष नेता, विद्यार्थी येतील नाही येतील ही शंका हजारो लोकांच्या मनात असताना की अफाट गर्दी आपण बघताय. आता आपण इथल्या लोकांना विचारणार आहोत की त्यांच्या भावना काय आहेत, ते इथं का आले, किंवा त्यांचे काय प्रश्न आहेत, राहुल गांधींना काय विचारायला आले का त्यांचं काय ऐकायला आले, आपण त्यांच्याकडून ऐकणार आहोत. आपण कार्यक्रमात बघू शकतो जेनझी सुद्धा इथे आहे, जे आत्ताची पिढी, जी तरुण पिढी म्हणतात, जे राहुल गांधींना एक आकर्षण म्हणून नाही तर त्यांच्याकडून काहीतरी अपेक्षा म्हणून बघते, ती पिढी सुद्धा इथे आहे. आपण त्यांना विचारूयात त्यांचे काय प्रश्न आहेत, किंवा ते काय बघायला आलेत किंवा काय ऐकायला आलेत. भैया, माझं नाव संघर्ष ब्रह्मराक्ष आहे. मी परभणी जिल्ह्यातून येतो. इथं मी आज ऑफिसमध्ये माझं आयटी मध्ये मी काम करतो. परंतु माझ्यासारखे आज असंख्य तरुण आहेत ज्यांना जॉबचा सगळ्यात प्राथमिक मुद्दा आहे. त्या देशामध्ये जॉबची फार कमी आज आलेली आहे. जो मोदी साहेबांनी सांगितलं होतं की 2 करोड रोजगार हा दरवर्षी दिला जाईल, ते कुठेतरी फेल होताना आपल्याला दिसत आहे आज. आणि जे मग मागासवर्गीय विद्यार्थी आहे, गरीब विद्यार्थी आहे, त्याच्याकडे मार्ग उरतो. आता तो मोठमोठ्या कॉलेजची फीस नाही भरू शकत. आज आपण सिम्बॉसिस पाहतो, पुण्यामधलं कॉलेज टॉप कॉलेज आहे. करोडपतीचे उद्योगपतीची पोरं शिकतात तिथं. गरिबांच्या पोरांनी जायचं कुठं? गरिबांचा पोरगा जाणार कुठं? मॉडर्न कॉलेजला. मॉडर्न कॉलेजला आहे का प्लेसमेंट? काही. अशी परिस्थिती आहे. मग तो जो पोरगा आहे तो विचार करतो की मी गव्हर्नमेंट एक्झामची तयारी केली पाहिजे जिथं मला पैसे कमी लागतील. मग तो घरी बसतो. घरी बसून तो एखादा ऑनलाईन क्लास घेतो, त्याच्यामध्ये तो अभ्यास करतो. आणि तिथं केल्याच्या नंतर मग त्याला कळतं की आता पेपर फुटलेला आहे आपला. आणि ह्या मागचा जो प्रवास आहे हा खूप मोठा प्रवास आहे. एखाद्या बापाची शेती घाण टाकलेली आहे, एखाद्या आईचं मंगळसूत्र घाण टाकलेलं आहे. इतक्या गोष्टी झाल्याच्या नंतर तो सरकारी गव्हर्नमेंटचा जो प्रवास आहे तो सुरू होतो. आणि पेपर फुटल्याच्या नंतर ही खूप वाईट गोष्ट त्या ठिकाणी घडलेली आपल्याला पाहायला मिळते. तर हे नाही झालं पाहिजे. या गोष्टीला कुठेतरी आळा घालण्यासाठी आज आपण राहुल गांधी साहेबांना मजबूत केलं पाहिजे आणि त्यांच्यासोबत आपण ठामपणे उभारलं पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. आज राहुल गांधी देशाचे विरोधी पक्ष नेते, ज्या लेवलला प्रधानमंत्री असतात त्याच लेवलला विरोधी पक्ष नेते आपल्या देशात असतात, लोकशाहीत असतात. काय अपेक्षा आहेत विरोधी पक्ष नेता म्हणून? काय प्रश्न त्यांनी मांडले पाहिजे तुमच्या संबंधित, किंवा तुमच्या गावासंबंधित, आपल्या महाराष्ट्रासंबंधित किंवा देशासंबंधित? आज मला वाटतं की जसं तुम्ही पाहिलं कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन झालं, तिथं साहिल नावाच्या एका मुलाला कशा पद्धतीने पॅलेट गन्सचा वापर करून कशा पद्धतीने त्या चेहरा वगैरे पूर्ण डॅमेज करण्यात आला. मग त्याला ज्यावेळेस FIR लिहायची होती, त्याला ज्यावेळेस FIR करायची होती, त्याची FIR सुद्धा पोलीसवाले घेत नाहीत. मग इथं राहुल गांधीचा प्रश्न तुम्ही जे विचारला ते इथं समोर येतो की एका विरोधी पक्ष नेत्याला FIR दाखल करण्यासाठी त्या मुलासोबत त्याच्या बाजूला जाऊन उभं राहावं लागतं, त्याला पाठिंबा द्यावा लागतो. इतक्या मोठ्या माणसानं पाठिंबा दिल्यानंतरही ती FIR घ्यायला 8 तास त्या ठिकाणी लागतात. मग ही कुठेतरी परिस्थिती बदलली पाहिजे. आज राहुल गांधी ह्या देशाचे विरोधी पक्ष नेते आहेत. त्यांचा सन्मान आणि त्यांचा मान कुठल्या पदाचा आहे? त्यांना आल्याच्या नंतर देखील 8 तास जर FIR ला लागत असतील तर मग सामान्य माणसाने, माझ्यासारख्या तुमच्यासारख्या माणसाला FIR घेण्यासाठी किती तास लागतील? हा माझा प्रश्न आहे या गव्हर्नमेंटला. आणि राहुल गांधी जर या देशातल्या तरुणांसोबत उभे राहिले तर या देशाचं चित्र येणाऱ्या काही काळामध्ये बदलल्याशिवाय राहणार नाही, असं मला तरी माझं एक वैयक्तिक मत म्हणून मला वाटतं. आज राहुल गांधी भरपूर शिकलेले आहेत. ते जे नाही का एक आपण जे म्हणतो टार्गेट इंग्लिश, ते प्रत्येकाशी इंग्लिश संवाद साधतात, प्रत्येकाशी बोलतात, प्रत्येकाशी चर्चा करतात, डिस्कशन करतात, प्रत्येक गोष्टीवर आपलं मत व्यक्त करतात. जे शिकलेल्या माणसात काहीतरी फरक असतो हे काही दिसून येतं काय? हो, यामधून फरक स्पष्ट आहे. तुम्ही पाहू शकता की मोदी साहेबांच्या सभा कशा पद्धतीने होतात आणि ज्यावेळेस राहुल गांधी साहेबांची ज्यावेळेस सभा सुरू होते त्यावेळेस त्यांचं विजन, त्यांचं आउटलुक, त्यांचं अपिअरन्स आणि मोदी साहेबांचा अपिअरन्स तुम्ही पाहू शकता. धर्मनिरपेक्ष जो विचार आहे, प्रत्येक जाती धर्मातल्या युवकांनी, प्रत्येक जाती धर्मातल्या माणसांनी एकत्र येऊन त्या व्यक्तीचा जो आवाज बनू शकतो तो आज राहुल गांधी साहेब आहे. आणि मोदी साहेब ज्यावेळेस आपलं भाषण सुरू करतात त्यावेळेस त्यांच्या भाषणातून ते लगेच ओळखून येतं की ह्या माणसाकडे शब्दसाठा कमी आहे, याच्याकडे बोलण्यासाठी काय नाहीये. म्हणून तुम्ही ते मागे तुम्ही एक प्रकरण पाहिलं असेल, त्यावेळेस ते काय बोलले की काँग्रेसला जर तुम्ही मतदान केलं तर ये आपकी एक मंगलसूत्र और एक भैंस लेके भाग जाएंगे. तर हा फरक आहे.
आणि आज राहुल गांधी आपण पाहतोय पुण्यामध्ये एवढं मोठं छात्रवृत्ती गुण चालू आहे. त्यांचं जे संभाषण आहे ते मुलींसाठी आहे, की मुलींना त्यांनी 3 प्रश्न इथं मांडले. मी स्वतः ऐकले इथं की मुलींना फक्त 3 गोष्टीमध्ये बांधून टाकलेले आहे. त्या गोष्टींमधून बाहेर काढणं गरजेचं आहे. मुलगी कोणावरती डिपेंडेंट नाहीये, महिला कोणावरती डिपेंडेंट नाहीये, ती एक स्वतंत्र महिला म्हणून जगू शकते. हे अधिकार तिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये तिला भेटलेला आहे आणि तो कायम राहायला पाहिजे. हा मुद्दा या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. तर हा फरक स्पष्ट दिसतो एका अनपढ नेत्यामधला आणि एका सुशिक्षित नेत्यामधला. बाबा विद्यार्थ्यांचा कार्यक्रम आहे, आज राहुल गांधी आलेले आहेत, विद्यार्थ्यांची अफाट गर्दी आहे. काय तुम्ही पण इथे आलायत, तुम्ही त्यांना ऐकण्यासाठी आलायत, तर काय तुमच्या त्यांच्याकडून अपेक्षा आहे? माझी अपेक्षा आहे की हा देश असुरक्षित झालेला आहे. परवा मुलींना बेटल लावले पाठीमागे, तर ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे. आणि आता राहुल गांधीची गरज आहे. खरं तर हे बारके बारके पक्ष आहेत, हे नद्या नाले ओहोळ असे आहेत आणि काँग्रेस हा सागरासारखा आहे, महासागर. हे सगळे छोटे मोठे पक्ष यावेळेला या काँग्रेसमध्ये येतील आणि ही जी काय बीजेपीची अराजकता माजलेली आहे ही संपून जाईल. आणि हा एवढा मोठा समाज जो आलेला आहे तो केवळ राहुल गांधीवर विश्वास ठेवलेला आहे. ही छात्रोंची गूंज आहे. पण माझ्यासारखे सिनियर, माझं वय तर 73 वर्षाचं आहे, तर इथं 50% अशी लोक आहेत माझ्यासारखी की फक्त अपेक्षा आहे की राहुल गांधी एकदा पंतप्रधान व्हावा आणि देशाच्या सर्व समस्या सुटाव्यात. अनेक वस्तूंचे शेतकऱ्यांचे दर वाढवलेले आहेत, महागाई उंच केलेली आहे. मी शेतकरी आहे. खताचे दर इतके वाढवलेले आहेत की ते आम्हाला शेती परवडत नाही अशी अवस्था झालेली आहे. दुष्काळी भागात पाणी मिळत नाही, नुसते हे धरणाचे पूजन करतात, काय करतात, काही उपयोग नाही या सरकारचा. त्या गॅसचे दर वाढवलेत. आता आम्हाला चुली पेटवायची वेळ आलेली आहे घरात खेडेगावामध्ये, आणि आम्ही खेडेगावात चुली तरी पेटवू, पण शहरातले लोक काय करणार? तर इतक्या मोठ्या समस्या आहेत. आणि परवा जैनजीचं आंदोलन होतं, या आंदोलनामुळे सगळा देश जागा झालेला आहे आणि 100% आता बदल हा 100% आहे. तुम्ही म्हणता बदल होईल, अजून 29ची गोष्ट आहे, ती गोष्ट लांब आहे. पण आज विरोधी पक्षनेते ते देशाचे आहेत, ते त्यांच्या जागी योग्य काम करतात असं तुम्हाला वाटतं? 100% योग्य काम करतात. राहुल गांधी सारखा नेता देशात नाही तर जगातही असा सापडणार नाही. आता त्यांचा गांधींचा इतिहास आहे की गांधींनी याआधी खूप म्हणजे देशावरती बऱ्याच वेळ त्यांची सरकार होतं, सत्ता होती, त्यांनी खूप मोठे मोठे निर्णय सुद्धा घेतले. राहुल गांधींकडून अशा कुठल्या निर्णयाची तुम्हाला अपेक्षा आहे? राहुल गांधींनी शिक्षणामध्ये थोडासा बदल केला पाहिजे की ह्या ज्या सरकारी शाळा आहेत त्या चालू केल्या पाहिजेत पहिल्यांदा, काय, आणि मुलांना, गरीब मुलांना गणवेश दिला पाहिजे, मागासवर्गीय मुलं शिकली पाहिजेत, काय, ही आमची प्रचंड मोठी इच्छा आहे. खरं तर मी देशमुख घराण्यातला आहे, पण मी कधी जातीवाद मानत नाही. काय, माझ्या घरात असे काही नोकरीला होते, ती लोक PhD झाले, कॉलेजवर प्राध्यापक आहेत. मी सेक्युलर मधला आहे आणि राहुल गांधीवर खूप प्रेम करतो. तसं तर मी आजपर्यंत राष्ट्रवादीचं काम केलेलं आहे, पण आमचा पक्ष असा मोडकळीत आलेला आहे की कुठेतरी हा आशेचा किरण आहे राहुल गांधी, आणि अशाच आशेनं आम्ही त्यांच्याकडे पाहतो. या आशेच्या किरणाकडनं तुम्हाला खूप अपेक्षा आहेत. ते आज विद्यार्थ्यांशी संवाद साधतायत, पेपर फुटीवर बोलतायत, बऱ्याच त्या म्हणजे आता शिकलेला माणूस काय करू शकतो हे ते दाखवून देत आहेत. तुम्हाला असं वाटतंय की ते शिकले याचा कुठेतरी ते फायदा आपल्या देशाला देतायत किंवा काय? 100% त्यांचे जे वडील होते ना, त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर हे मुख्य काम होतं, काय, आणि मोबाईल मध्ये अतोनात बदल झाला ते स्वप्न राहुल गांधीचंच होतं. आणि त्याची बरीचशी कारवाई हे मनमोहन सिंग असताना ह्या काळात झालेली आहे. आता पेपर फुटीचं म्हटलं तर पेपर फुटी आताच झालेला आहे का, यापूर्वी झालेलं असेल या सरकारमध्ये, तर हे फक्त आता उघड झालेलं आहे एवढंच, काय. तर इथून पुढे राहुल गांधीने पेपर फुटी वगैरे अशा गोष्टीकडे बारकाईने लक्ष दिलं पाहिजे, सगळ्यांना न्याय मिळेल, काय, आणि सामान्य झोपडीतला माणूस सुद्धा अधिकारी होईल, एवढी अपेक्षा आहे. सामान्य झोपडीतला माणूस नक्की अधिकारी होईल, ही तुमची भावना योग्य आहे. पण आज पेपर फुटतो, आज आपल्या महाराष्ट्रात आपण बघितलं की ज्यांचे क्लासेस आहेत, जे शिक्षक आहेत, त्यांनीच पेपर फोडले. ह्या लोकांकडून ही अपेक्षा नव्हती. यावर आपला विरोधी पक्ष सक्षमतेने बाजू मांडू शकला किंवा नाही, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मांडू शकलाय की नाही? नाही, सक्षमपणे मांडू शकला म्हणूनच तो धर्मेंद्र प्रधान त्याला राजीनामा द्यावा लागला. तर आपणच आपल्या पक्षाला कमजोर समजलो
तर आपण कसं काय म्हणजे या देशात विश्वासार्हता कमी होईल की राहुल गांधी काँग्रेस असेल या लोकांनी धर्मेंद्र आता युवा जनरेशन आहे, विद्यार्थ्यांनी सुद्धा मोठे आंदोलन केले जंतर मंतरवर, कित्येक मुलं शहीद झाली काय त्यामध्ये, पण ते मागे हटले नाहीत. मी आता नेहा बोराचं नेहमी पाहतो, नेहा बोराला, तर ती व्यवस्थितपणे तिचं काम करते, विरोधी पक्षही चांगल्यापैकी काम करतो आणि सर्वांना देशाला आशा आहे की आता या वेळेला 100% काहीतरी बदल होईल. आणि उद्या समजा, आता शेवटचा प्रश्न आहे, उद्या समजा राहुल गांधींची सत्ता येईल, कारण एवढा मोठा सपोर्ट दिसतोय, लोक मागे उभे राहतील, जर माणूस सक्षम आहे तर मागे उभं राहायला हरकत देखील नाही. पण मग उद्या जर पेपर फुटीसारखा प्रकार घडला तर राहुल गांधी त्याच्यावर कितपत शिक्षा करतील याबद्दल तुम्हाला काय वाटतं? राहुल गांधीचं कामकाज आता पाहिलं तर धर्मनिरपेक्ष आहे, सर्वांना समान संधी मिळावी, सर्व लोक सुरक्षित राहावे काय. आता हे जे भ्रष्टाचार वखळलेला आहे हा 100% ते थांबवतील, शिक्षणात आमूलाग्र बदल करतील, पेपर केव्हाच फुटणार नाही राहुल गांधी आल्यानंतर. कारण ही जी सिस्टीम आहे ही वरून आहे काय, मोदीपासून आहे. हे पेपर फुटतात, फुटणारी मुलं कुठली लागतात त्याच्यावर किती लाखो करोडो रुपये कमवतात. एक पेपर फुटणाऱ्याला 15 लाख मिळतात, तो 15 लाख पुढे विकतो, तो 25 लाखाला विकतो, तो परत 50 लाखाला विकतो. पेपर घेणारे कोण आहेत? पेपर घेणारे हे धनदांडगी आहेत, व्यापारी आहेत, उद्योगपती आहेत, पैसा असलेली लोक आहेत. तर राहुल गांधी याकडे 100% लक्ष देतील, कारण यांचं विजनच आहे की हा देशात सगळा बदल करणार राहुल गांधीच करणार. राहुल गांधींकडून काय अपेक्षा आहे? राहुल गांधी आले, खूप 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 भारी वाटलं. आय लव्ह यू सो मच सर. खूप माझी इच्छा होती की राहुल गांधींना भेटायची, आणि आज त्यांनी सगळ्या मुलींचे जे प्रश्न मांडले मुलींनी ते सगळं त्यांनी ऐकून घेतलेलं आहे, त्याच्यावरती ते नक्की सोल्युशन काढतील. थँक्यू सो मच. राहुल गांधींना एका शब्दात काय सांगाल? आय लव्ह यू सो मच सर. तुम्ही आहे तर सगळ्या मुली सेफ आहेत. आज आप पुणे में छात्रों की गूंज जो कार्यक्रम हो रहा है उसके लिए आए हो, क्या मतलब क्या सोच के आए हो कि क्या बोलेंगे राहुल गांधी, क्या मतलब आप जो सुन रहे हो उसमें से आपको क्या मोटिवेट हो रहा है? अब जो हम स्टूडेंट की आवाज है ये सरकार सुन नहीं पा रही है, तो जो हम राहुल गांधी सर है ये जो स्टूडेंट की आवाज है ये उन तक पहुंचाने का जरिया बने, तो इस वजह से मैं उनके अभी इस प्रोग्राम में आया हूँ। आपके मतलब आप क्या चाहते हो उनसे, वो क्या करना चाहिए राहुल गांधी जी ने? आप आज वो भी ऑपोजिशन लीडर है, आपके क्या मांगे उनसे कि वो उस प्रश्न पे, उस क्वेश्चन पे लड़े, आपको न्याय मिले उससे? स्टार्टिंग से अगर अभी हमारा एजुकेशन सिस्टम काफी पुराना हो चुका है, तो इसे चेंज करना है तो धीरे धीरे चेंज करना पड़ेगा। अभी जो पुरानी सरकार है वो इस पे ज्यादा ध्यान नहीं दे रही है। अब राहुल गांधी सर जो है वो काफी पढ़े लिखे हैं, उन्हें पता है कैसा एजुकेशन सिस्टम काम करता है, तो वो धीरे धीरे उसे चेंज कर सकते हैं अगर उनको एक मौका मिला तो। मतलब पढ़े लिखे इसका वो फायदा है? हाँ, इसका उनका फायदा है क्योंकि वो उनको पता है कि एजुकेशन सिस्टम बाहर कैसा है। तुमचे काही खरंच जेन्युइन प्रश्न आहेत का नुसतं काही प्रमोशन करायचं, नुसतं काही दाखवायचं, रिकाव करायचं यासाठी आणलं? नाही, मी कुठल्याच पार्टीचा तसा समर्थक नाही, पण हा प्रश्न माझा जेन्युइन आहे. महंगाई तर प्रत्येकाचा आहे, भारतातल्या प्रत्येकाचा आहे. दुसरी गोष्ट पेट्रोलचा E20चा विषय. माझ्याकडे सुझुकी स्विस गाडी आहे, MS16BL 1699. या गाडीचं कार्बोरेटर मी बदललंय, त्याचा 4,500 रुपये खर्च आलाय. मला कोण देणार आहे त्या E20 मुळे? दुसरी गोष्ट नोकरी, जुमला समजू. मी MMRDA चा पेपर दिला, मी सिव्हिल इंजिनियर आहे, MMRDA चा पेपर दिला. MMRDA च्या पेपरच्या रिस्पॉन्स शीटवर मला 162 मार्क आहेत, रिझल्ट आला 142 मार्काचा. मी गेले कित्येक वर्ष पेपर 30 पेक्षा जास्त पेपर दिलेत. 30 पेक्षा जास्त पेपर देऊन मी आजपर्यंत 172चा टॉपर पाहिला नाहीये. 172चा आत्ताच्या घडीला या एक्झामला 172ला कट ऑफ लागलाय आणि 196चा टॉपर आहे. जे कधीच शक्य नाही. 200 पैकी 196 म्हणजे 98% मार्काचा टॉपर हे मी आयुष्यात कधी पाहिला नाही 30 एक्झाम देऊन. सरळ सरळ आहे, अधिकाऱ्यांची मुलगा आणि मुलगी 2 सख्खे भाऊ बहीण त्याच्यात सिलेक्ट होत आहेत, दोघांना सारखे मार्क आहेत. जे इतिहासात घडलं नाही ते आज घडतंय. आणि परत आपण काय, आता हिंदू आहे म्हटल्यावर ते दोघं बहीण भाऊ हिंदू आहेत, मग आपण कशाला काय बोलायचं? हिंदूच पुढे जायला पाहिजे अशी आपल्या सरकारची भावना झालेली. नाही, म्हणजे या गोष्टी धर्मनिरपेक्ष झालेलं असं नाही का वाटत? धर्मनिरपेक्षच व्हायला पाहिजे ना, पण आपल्या सरकारला तसं थोडी चालतं, तसं चालत नाही सरकारला.
सरकार म्हणतं की नाही पैसा पाहिजे आणि मग त्यावर धर्म पाहिजे. पैशातनं धर्म आणि धर्मामुळे सत्ता पाहिजे. आज चेंज व्हायला पण अजून जवळजवळ 4-5 वर्ष बाकी आहेत. ते काय पुढच्या निवडणुका होतील तेव्हा होतील. आज सरकारकडून काय अपेक्षा आहे? सरकारकडून अपेक्षा आता मेल्यात, संपूर्ण मेल्यात. सरकारकडून आता काहीच अपेक्षा नाही. एकटा आम्हाला मारा किंवा तुम्ही जा आता बस. आम्ही इतके वैतागलो तुम्हाला की औषधाला सुद्धा तुम्ही शिल्लक नको आता आम्हाला. काय तुम्ही आज आता ते पोस्टर धरलेले आहे, काय त्यातून तुम्हाला सांगायचे? नाही आता कसं आहे, जे काही सरकार 14 वर्षापूर्वी आलं 56 इंच म्हणून, तरी 56 इंचाची जी छाती आहे ती फक्त टीव्हीवरतीच दिसली. प्रत्यक्षात काही 56 इंचच्या सिनेमी काही काम केलं नाही. सगळे बेरोजगारीचा तुम्ही रेट बघताय, आज शाळेची अवस्था बघताय, मुलं किती बेरोजगार आहेत. आता मला सांगा, माझं वय आज 35 आहे, बरोबर का? आता माझा ज्यावेळी जन्म झाला 1992 साली, त्यावेळी राजीव गांधी पंतप्रधान होते, बरोबर. त्यांचं मत असं होतं की बाबा पोरगा ज्यावेळी 30 वर्षाचा होईल किंवा कॉलेजमधून पासआउट होईल त्याला एक जॉब मिळाला पाहिजे. मी ज्यावेळी पासआउट झालो मला दुसऱ्या वर्षाला जॉब, म्हणजे त्याच वर्षी मला दुसऱ्या महिन्यात जॉब मिळाला. याचा अर्थ काय की काहीतरी पॉलिसी होती, बरोबर आहे का? आज मला सांगा, 56 इंचीचा माणूस म्हणतो तुम्ही गॅस मधनं गटरीतनं गॅस काढा, भजा ताडा. टेक्निकल उत्तर नाही हा, मग तेच माझं म्हणणं आहे. आज तेच म्हणजे आमच्या जन्माच्या वेळी जे काय अवस्था होती त्याच्यातून आम्ही सावरलो, पण आज जे लोक 20-22 वर्षाचे झालेत त्या मुलांची काय अवस्था आहे, आणि आम्ही पण हेल्पलेस आहे. आम्ही काय करू शकतो त्यांना, कारण की त्यांच्या एज्युकेशनची क्वालिटीच घसरली. ओव्हरऑल हा एक मोठा इश्यू आहे. तर गव्हर्नमेंट जे कोणी येतील, तर आज होप्स वाटते राहुलजी आलेत त्यांच्या मार्फत की बाबा म्हणजे काहीतरी रिव्हॉल्युशन होईल. यंग आहेत, ते शिकलेले आहेत, त्यांना प्रश्न त्यांनी समजावून घेतलेले आहेत, मार्ग काढतील, त्याच्या सपोर्ट मध्ये आम्ही आलेलो. यात असं म्हटलंय की प्रेस कॉन्फरन्स क्यों घबराती है, जेव्हा ते म्हणतात की आम्ही उत्तर द्यायला तयार होतो, हे ऐकायला तयार नाही, त्याबद्दल काय? नाही, ऐकायला तुम्ही विचार करा ना. आता अहो मला सांगा, विरोधी पक्ष नेत्याला तुम्ही संसदेत बोलून देत नाही, बरोबर आहे का? आणि तुम्ही स्वतः प्रेस घेऊन काही बोलत नाही, मग जनतेला खरं कळणार कसं? ट्रान्सपरन्सी नाही, अकाउंटेबिलिटी नाही. या जर तुम्ही 2 गोष्टी जर लोकांना दिल्या तर लोकांचा पर्स्पेक्टिव्ह बदल. आणि हे बघा, मेन लिडरशिप असते, लिडरचा ऍटिट्यूड काय आहे त्याच्यावरती खालची प्रजा विचार करते. आज लिडर जर घाबरट असेल तर प्रजेत कुठला कॉन्फिडन्स येणार आहे? कॉन्फिडन्स कमी कॉन्फिडन्स कमी आहे, मुलांमध्ये कॉन्फिडन्स कमी आहे, आज ओव्हरऑल सिस्टीम मध्ये कॉन्फिडन्स कमी आहे, सगळं भीती. आणि आज मला सांगा, तुम्ही एक क्षेत्र सांगा की त्याच्यामध्ये आपली प्रगती होईल. फक्त रोड मधल्या खड्ड्यांमध्ये आपली प्रगती झाली. इथे असं म्हटलंय लोकतंत्र बच्चे म्हणजे लोकशाही धोक्यात आहे असं वाटतं. 100% धोक्यात आहे. आज विरोधी पक्षांचं काय स्थान करून ठेवलं. आज जनतेचे आभार मानले पाहिजे. 2024 ला किंवा 100 खासदार दिले, ते पण एका परिस्थितीमध्ये आलेत ते खासदार.